आज ताई मला सांगा, भाजी आणायची म्हटलं तर नवऱ्याला 100 रुपये मागावे लागतात, आणि पोरगी जर स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती दोनही घरांचा उद्धार करून टाकते. जगण्यात तिच्या कमालीचा आत्मविश्वास येऊन जातो. म्हणून मुलींना शिकवा, त्यांच्या शिक्षणासाठी घरातल्या स्त्रियांचा सन्मानच करायला हवा. आणि माझा दावा आहे, ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी. मग तुमची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल. मी एकदा कार्यक्रमात म्हटलं, आईचं कौतुक करा, बहिणीचं करा, बायकोचं करा. म्हटलं कसं करायचं? म्हटलं आईला म्हण तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. म्हटलं बहिणीला म्हण तुझ्यामुळं घराचं गोकुळ झालं, मला तुझा आधार वाटतो. म्हटलं बायकोला म्हण तुझ्यामुळं संसार झाला. ते बायकोचं कौतुक कर म्हणल्यावर भांडायला आला. म्हणला मी सगळ्या जगाचं कौतुक करन, बायकोचं करणार नाही. म्हणलं तुला काय अडचण आहे का? म्हणला अडचण काय नाही, पण तिला ऐकायलाच येत नाही, कौतुक करून उपयोग आहे का? म्हणलं शासनाची योजना आहे, मशीन बिशीन बसव, वयश्री योजनेतून मशीन लाव, ऐकायला आल्यावर मग कौतुक कर. हे डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरकडे गेला म्हणला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले बायको कुठे? ती घरी. मग इथून काय करू म्हणले मी आता. ते म्हणले कुठे याच्या नादी लागता? एक काम कर म्हणले, घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये म्हणला. हा घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. बायको किचन मध्ये होती. यानं दारातून आवाज दिला, भाजी काय केली? किचन मधून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत नाही. हॉलमध्ये गेला, भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारात गेला, अगं भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हिला किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुम्हाला बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही? तुम्हाला घरी गेल्यावर कळेल मला काय नाही. 20 वर्ष भाऊ ह्याला ऐकायला येत नव्हतं. तिनं कसा संसार केला असेल मला सांगा. काय लागतो कौतुक करायला? कौतुक करा, चांगलं बोला. बायका इतक्या भोळ्या आहेत ना. काही हजारे साहेब तुम्ही आज फक्त घरी गेल्यावर ताईंला म्हणायचं, उग तू ये म्हणून मल्टी स्टेट दुनिया भानगडी. माझ्याच्यानं काय, तुमच्यापेक्षा आधी 1 तास ऑफिसला जातात का नाही बघा, सगळं काम बिम आवरून. खूप सुंदर आहे आयुष्य. ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी. अंतू बर्वांचं एक प्रकरण आहे, पु ल देशपांडेंच्या प्रकरणातलं. ते म्हणतात, अंतू बर्वा लिहितात की ते अंतू बर्वा, पु ल देशपांडे जेव्हा अंतू बर्वांच्या पाय पकडतात तेव्हा ते आशीर्वाद देतात आणि म्हणतात, तुमची ती आमची लेक कशी आहे आणि तिला जपा. हा, फुलं म्हणतात, माझी काळजी नाही तुम्हाला. अहो तुमची तर आहेच, पण तुमच्या तिला, आमच्या लेकीला जपा. आमची ही होती ना तोपर्यंत दारातल्या आंब्याला शेकड्यानं आंबे लागायचे. ही गेली आणि आंबा पुन्हा भरलाच नाही. माणसं निघून गेली ना मग त्या लोकांची किंमत कळते. घरात राबणाऱ्या स्त्रीची किंमत जोपर्यंत ती आहे तोपर्यंत कळत नाही. अहो 2 दिवस बायको आजारी पडू द्या बरं, घर घर राहत नाही. म्हणून घरातल्या स्त्रियांना नेहमी जपा. पंढरीचा पांडुरंग जर बायकोला मनवायला इकडे येतोय तर तुम्ही मी कोण आहोत मला सांगा. त्या विठुरायाला सुद्धा वाटलं पांडुरंग का आले द्वारकेवरून पंढरपूरला. रुक्मिणी माता रुसून गेल्या होत्या आणि जो जग चालवतो त्याला जर बायको वाचून करमत नाही, रुक्मिणी मातेला मनवण्यासाठी पांडुरंग थेट पंढरपुरात आले. काय असेल त्या पांडुरंगाची भावना. तुझ्या विना
तुझी थोरवी महान, निरोगी तुला मान, देवर दान हो तुझ्या पालखीचे होई. रखुमाई 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 तू प्रभेचा कळस, आम्ही पायरीचे दास, तरी युगे युगे अपेक्षाच केली तुझी बाई. मायेचा सागर, आम्ही उपाडी घागर, आता घरो दे सागर हो, दे गं उताराई. रखुमाई 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 आता शेवटचे 2 मिनिट. पंढरपूरचं मंदिर आता जुन्या रूपात आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. वेळ काढून कधीतरी पंढरीला जा. वाराणसीला 1 महिना चालल्यानंतर जे पुण्य मिळतं ते गोदावरीकडे 1 दिवसात आहे. आणि गोदावरीचं 1 दिवसाचं पुण्य पंढरीत 1 पाऊल ठेवला तरी मिळतं असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून पंढरपूरला जा. मला नेहमी वाटतं जगातली सगळ्यात मोठी यात्रा जर कुठं भरत असेल तर ती पंढरपूरला भरते. आणि ते यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे तिथं कुणालाही निमंत्रण नसतं, तरी अनवाणी पावलांनी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक सगळे पंढरपूरला येतात. काय त्या पांडुरंगानं जादू केली आहे मला माहीत नाही. आणि म्हणून गरिबांचा देव आहे, भोळा भाबडा देव आहे. युगे 28 विटेवरी उभा, युगान युगे तो असाच कमरेवरती हात देऊन उभा आहे. आपल्याला पांडुरंगाची ओढ असते, पण जितकी युगे तो उभा आहे ना तितकेच युगे न युगे रुक्माई आईसाहेब सुद्धा तशाच तिथे आहेत. म्हणून पांडुरंगाकडे जा, त्याच्या पायावरती डोकं ठेवा, रुक्मिणी मातेकडे जा. आपलं दुःख आपला आनंद जर कुणाला सांगायचं असेल ना तर तो भगवंताला सांगा. जवळची 4 माणसं असावीत आपला आनंद दुःख सांगायला. पण ती तुमच्याकडे जर 4 माणसं असतील ना तर तुम्ही नशीबवान आहात. पण ज्यावेळेस अशी 4 माणसं असो नसो, आपलं हक्काचं ठिकाण जर कोणतं असेल ज्याच्याशी बोलावं मनमुराद तर तो भगवंत आहे. आपल्या आजूबाजूला आपल्या आनंदात आनंद मानणारी आणि आपल्या दुःखात दुःख मानणारी, खरं सांगा बरं किती माणसं खरी खरी आहेत? तुमच्या आनंदात आनंद मानणारी, दुःखात दुःख मानणारी फार मोजकी माणसं आहेत. त्यात एक तुमचे आई वडील आहेत. फार एरवी आपला आनंद बघून फार लोकांना आनंद होतो असं समजायचे दिवस आता राहिलेले नाहीत. तुम्ही गाडी घेऊन पेढे वाटा बरं, त्यातले 4 जण तरी सांगतात हप्ते बरं, नाही तर फायनान्सवाले घेऊन जाते. वास्तुशांतीला सगळं गाव जेवायला येते, त्यातले 4 जण म्हणते दिशेचं बघ, किचनचं जरा अवघड वाटतंय मला. तुमचा आनंद तुमचं दुःख व्यक्त करावं असं हक्काचं ठिकाण जर कुठं असेल तर ते पंढरपूर आहे. आणि म्हणून पंढरपूरला जा, कधीतरी त्या पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवा आणि भेटा. एक अशीच पंढरपूरला जाण्याची लगबग असणाऱ्या स्त्रीची भावना आता आपण ऐकणार आहोत आणि आज कथेचा समारोप या ठिकाणी करणार आहोत. जी तीर्थ आहेत त्यात एक आहे
म्हणजे काही नद्या आहेत, त्यात मला यमुनेचा प्रवास फार मोठा आहे, फार मोठा प्रवाह आहे यमुनेचा. त्या यमुनेच्या प्रवाहामध्ये यमुनेनं भगवान कृष्णाला बघितलं. शरयूचा प्रवाह आहे, त्या शरयूच्या प्रवाहामध्ये शरयूनं प्रभू रामचंद्रांना बघितलं. या दोनही नद्यांपेक्षा आणखी 2 नद्या फार नशीबवान आहेत. त्यात एक आमची इंद्रायणी आहे. इंद्रायणी तर फार नशीबवान आहे, तिनं 2 महान संत बघितले. एक जो जे वांछील तो ते लाहू प्राणीजात म्हणणारे ज्ञानोबा आहे, आणि दुसरे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया असं सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. या 2 नद्यांच्या तुलनेत इंद्रायणीचा प्रवाह आहे किती हो. लोणावळ्याजवळ एका डोंगरात उगम पावते आणि पुढे निरेजवळ जाऊन भीमेला मिळते, एवढासा तर प्रवास. आणि दुसरी साक्षात चंद्रभागा, ज्या चंद्रभागेच्या तीरावरती साक्षात परब्रह्म अवतरले ते हे पंढरपूर. मला वाटतं हे पंढरपूर जगातून लोकांनी या पंढरपूरला यावं. आज आपण बघतो विदेशातून कितीतरी लोक आता आले, जवळ आषाढी आली आहे, जगभरातून लोक आता पंढरपूरला यायला लागली आणि पांडुरंगाला समजावून घ्यायला लागली. आणि आपण इथे जन्माला आलेली माणसं काय म्हणतात ना, जिथे म्हणजे आपण हा परमार्थ ज्ञानोबराय तुकोबराय आमचा पांडुरंग परमात्मा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचवला पाहिजे. पंढरीच्या वाटेवरती निघणाऱ्या या स्त्रीची लगबग आपण जाणून घेऊयात, आणि त्याच लगबगीनं उद्या पुन्हा हे सभागृह तुडुंब भरेल आणि उद्या ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा. सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहायचं आणि येताना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 4 मोगऱ्याची फुलं घेऊन उद्याच्या समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय. तर पंढरपूरची ही लगबग ऐकूयात आणि त्याच लगबगीनं उद्या पुन्हा हुतात्मा स्मारक मंदिरमध्ये उपस्थित राहूयात. कधी वारीला जाईन मला धीर धाई, कधी श्रद्धेत फुल वाहीन विठ्ठलाच्या विचरणा पायी. असं वाट जाव तिथं लवलाय, आणि विठ्ठलाच्या दर्शनाची झाली मजला घाई. अन मग बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. मला जायाचं पंढरीला, मला जायाचं पंढरीला, मला जायाचं पंढरीला. ए बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. पुन्हा सोडलं मी सोलापूरला आले, इथं काल वस्तीला मी राहून गेले. या विठ्ठलाच्या पायी ठेवली मी डोई, अरे तुझ्या आईनं मला कुणी बिनहाई. हे रूप पाहून जीव भारावला, बाई मला जायाचं पंढरीला. बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. मला जायाचं पंढरीला, मला जायाचं पंढरीला, मला जायाचं पंढरीला. ए बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. बाजू हाकी वझडोईला, बाई मला जायाचं पंढरीला. मनी श्रद्धा भोई मी पंढरपूरला जाईन, पुन्हा विठ्ठलाचा दर्शन घेईन. या विठ्ठलाचं मला याड मोठं
दरवर्षाला मी घेते त्याची गाठ भेट हा देह मी तुला रवाहिला न बाई मला जायाचं पंढरीला बाजू हा की उजडोईला न बाई मला जायाचं पंढरीला मला जायाचं पंढरीला मला जायाचं पंढरीला मला जायाचं पंढरीला ए बाजू हा की उजडोईला न बाई मला जायाचं पंढरीला बाजू हा की उजडोईला न बाई मला जायाचं पंढरीला बाजू हा की उजडोईला न बाई मला जायाचं पंढरीला ग बाई मला जायाचं पंढरीला ग बाई मला जायाचं पंढरीला. हॅलो. सुंदर सुश्राव्य भावमधुर नादब्रह्म म्हणजे मोगरा फुलला. मंडळी, हा कार्यक्रम संपूच नाही असं वाटतं आणि संपला पण नाही. उद्या